नमस्ते. प्रोजेक्शन लाईन मधला आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत. समजा परीक्षेत तुम्हाला असा प्रॉब्लेम दिलेला आहे. ए लाईन ए बी 60 mm लॉंग इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल 30 डिग्री टू HP. चा अँगल दिलेला आहे. इट्स एंड ए is 20 mm above HP and 30 mm in front of VP. It is making 50 degree with VP. Draw all the projections. हे प्रॉब्लेम तुम्ही सहज करू शकता. एक लाईन आहे, तिचं नाव आहे AB. AB ची लांबी दिलेली आहे 60 mm. आता लाईन मध्ये दिलंय काय, लाईन AB 60 mm लॉंग, थिटा दिलेला आहे 30 डिग्री, थिटा इक्वल टू 30 डिग्री म्हणजे HP चा अँगल दिलेला आहे. आणि लाईनचा दुसरा अँगल आहे, सॉरी, एंड ए ची पोझिशन दिली आहे ए डॅश इक्वल टू 20 mm, 20 अबव HP आहे. आणि एंड ए 30 mm इन फ्रंट ऑफ VP, स्मॉल ए दिलेला आहे 30 mm. आता हे दोन्ही पॉइंट दिलेत. आता अँगल लाईन मेकिंग 50 डिग्री विथ VP, फाय दिलेला आहे, फाय इक्वल टू 50 डिग्री विथ VP. 5 पॉइंट दिले आहेत. लाईनचं नाव AB, थिटा दिलेला आहे, ए डॅश दिले, ए दिले, फाय दिलेला आहे. हे अँगल प्रॉब्लेम आम्ही सहज सॉल्व्ह करू शकतो. आता हे प्रॉब्लेमला मी परत दाखवतो तुम्हाला. मी पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करा. पहिल्यांदा एक प्रोजेक्टर ड्रॉ करा, तिला नाव द्या P1. आता ए ची पोझिशन फिक्स करा. ए डॅश किती आहे, 20 mm वर आहे ए डॅश. ए किती आहे, 30 mm खाली आहे ए. ह्याच्यातून फेंट लाईन ड्रॉ करा. ह्याच्यातून एक फेंट लाईन ड्रॉ करा. इथपर्यंत तुम्हाला ड्रॉ करता येते. आता लाईनचा अँगल थिटा, HP चा अँगल दिले 30 डिग्री, इथून 30 डिग्रीची लाईन ड्रॉ करा, फेंट लाईन ड्रॉ करा. आणि हे 60 mm इथं मार्क करा. हे 60 mm मार्क केलात की इथून लोकस लाईन ड्रॉ करा. आता हे किती अंतर आहे हे मोजायचं पुन्हा. हे ए डॅश, हे B1 डॅश, इथं अँगल आहे 30 डिग्री, थिटा अँगल दिलेला डायरेक्टली, थिटाच घेतलो आम्ही. आता हे ह्याला मीडियम थिकनेस केला तरी चालतंय. आता हे उत्तर आहे. इथं 2 बाण दाखवा. ह्याचं नाव B1 डॅश, हे B1 होईल. B1 डॅशचा हा टॉप होईल. मीडियम थिकनेस करा. झालं, ह्या प्रश्नाचं हे उत्तर मिळालं. इथपर्यंत आलो. आता लाईन अँगल मेक विथ VP दिले, फाय दिलेले, 50 डिग्री दिले. आता 50 डिग्री अँगल जास्त असल्यामुळं मी असा ड्रॉ करतो. लांबी किती आहे, 60च आहे. हे 60 लांबी घेतला तिथं आला असतं मी. हे 60 मार्क करा. कंपास मध्ये 60 घ्या, आर्क ड्रॉ करा. इथं आर्क ड्रॉ केला, इथून लोकस लाईन ड्रॉ करा. आता हे कोणाचा लोकस आहे, लोकस ऑफ कॅपिटल B फॉर फ्रंट व्ह्यू. हे लोकस ऑफ कॅपिटल B फॉर TV. आता इथपर्यंत ड्रॉ केल्यानंतर आता हे टॉप ड्रॉ केला, हे आहे फाय मी डायरेक्टली इथं 50 डिग्री घेतो, 50 डिग्री. आता इथून लोकस, इथे हे B2 नाव द्यावं लागेल. B2, इथं B2 नाव दिला. आता B2 नाव दिल्यानंतर हे आहे B2. इथून प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करा. इथंपर्यंत येतो मी, डायरेक्ट फेंट लाईन ड्रॉ करतो. आरो दाखवा. आरो महत्व म्हणजे वर्क आमचं कसं चाललंय. हे ड्रॉ केलं, इथं खाली आलो, हे आरो सांगतंय. हे ड्रॉ केलं, वर गेलो, इथं आलो. आता ह्याला B2 डॅश नाव कुठं द्यायचे हे थोडस तुमचं लक्ष करा. हे आहे फ्रंट व्ह्यू, हा आहे TV1, हे फ्रंट व्ह्यू 1. आता हे फ्रंट व्ह्यू 2 इथं नाव द्या, फ्रंट व्ह्यू 2. आणि हे TV2 मधून घ्या, TV2. आता हे काढल्यानंतर बघा, ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे, जागा बरोबर नाही. ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे, जागा बरोबर नाही. आता मी काय करणार, ए डॅश सेंटर, AB2 डॅश रेडियस घेऊन आर्क ड्रॉ करा. इथं आलात, ह्याला नाव द्या B डॅश, ह्याला जॉईनिंग करा. आता हे आन्सर बरोबर आहे. सेंटर घ्या, रेडियस घ्या, आर्क ड्रॉ करा. बाण दाखवा. बाण काय सांगतोय, आम्ही इकडून इकडे आलोय, ह्याला नाव द्या B. हे दोन्हीच्या दोन्ही एकाच लाईनवर आलेले आहेत. ही लाईन ह्याला पॅरलल आहे. हे P1 आहे, हे आहे P2. आता बघा, पहिल्यांदा P1 इथं होता, इथं P2 आला, P2 इथं होता, पुन्हा इथं आला, नंतर इथं आला. हे जी फायनल पोझिशन आहे. आता ह्याला जॉईनिंग करा. आता हे TV नंबर 3 आपण पहिला प्रॉब्लेम केला होता. आता थोडं विचार करा, फायनल फ्रंट व्ह्यूला एक्सटेंड करा.
फायनल टॉप व्ह्यूला एक्सटेंड करा. थोडस इथं असं ड्रॉ करतो, हे असं ड्रॉ करतो. आता टॉप व्ह्यूने जिथं टच केलं ह्याचं नाव आहे व्ही. परपेंडिक्युलर ड्रॉ करा, हा आहे व्ही डॅश. आता फ्रंट व्ह्यूने जिथं टच टच केलं हा आहे एच डॅश. परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इथे एच. आता कोण सांगते बघूया. व्ही डॅश एच व्ही ए बी एकाच लाईनवर, एच डॅश व्ही डॅश ए डॅश बी डॅश एकाच लाईनवर. आता हे व्ही व्ही डॅश मोजा, एच एच डॅश मोजा, साऱ्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. कसं काढून घ्यायच्या, राईट अप करायचं. आता P1 P2 मधलं अंतर मोजायचं. P1 P2 किती आहे, उत्तर लिहिताना P1 P2 बरोबर आन्सर. आता हे आहे अँगल अल्फा, हा आहे बीटा. त्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये अल्फा बीटा आपण काढलेलं नाही, तर HTBT काढलं होतं पण अल्फा बीटा आपण मेन्शन केले आणि काढलेलं नाही. तर ते त्यामध्ये तुम्ही लक्ष करून घ्या. हे अल्फा काय आहे, अल्फा इज द अपॅरंट अँगल मेड बाय द फायनल फ्रंट व्ह्यू विथ XY पार्ट टच. बीटा इज द angle made by the apparent angle made by the final top view with XY not with VP. आता हे एच एच डॅश व्ही डॅश काढायचे. P1 P2 काढा, एच एच डॅश मोजा किती आहे, 5 mm 4 mm. व्ही व्ही डॅश मोजा 3 mm किती आहे ते मोजून घ्यायचं. P1 P2 मोजायचं. आता अल्फा मोजायचा, अल्फा किती येतो मोजून घ्या, अँगल 30 पेक्षा मोठा असेल. बीटा किती आहे मोजून घ्या. आता काय दुसरं का मोजा, बी डॅश किती आहे मोजा, हे अंतर किती आहे मोजा, हे बी किती आहे मोजा, स्मॉल बी किती आहे मोजा. आता तुम्ही हे बाकी मोजत बसू नका. एच डॅश व्ही डॅश, एच डॅश ए डॅश, एच डॅश बी डॅश गरज नाही. एच व्ही एच बी एच ए एच बी मोजू नका, गरज नाही आपल्याला. आता तुम्ही हे एच व्ही एच P1 एच डॅश P1 एच डॅश P2 हे देखील मोजू नका. का तर ह्याच्यामधले एवढे मेन पॅरामीटर मोजायचं आणि राईट अप करायचं. हे प्रश्न समजला असं गृहीत धरू. या ठिकाणी अल्फा बीटा काढले. पहिल्याच्या प्रॉब्लेम मध्ये अल्फा बीटा तुम्ही काढायची तयारी, मोजायची तयारी ठेवा. इथे मेन्शन केलेलं मी तिथे काढलेलं देखील नाही, ते दोन्ही काढा. हे प्रश्न तुम्हाला समजला असं गृहीत धरतो. आता हा प्रॉब्लेम इथं संपवू आपण. आता या ठिकाणी दुसरी क्लिप तयार करू आपण.